नमस्कार. धक्का या शब्दाचे दोन मराठी अर्थ आहेत. एक म्हणजे ढकलणं आणि दुसरा म्हणजे छोटं बंदर. तुम्हाला जर मुंबईची माहिती नसेल तर तुम्हाला हे शीर्षक वाचून असं वाटेल की भाऊंचा धक्का म्हणजे भाऊंचं ढकलणं, किंवा तुम्हाला जर मुंबईची माहिती असेल तर तुम्ही ओळखलंच असेल की हे भाऊंचा धक्का म्हणजे हे इंग्रजांच्या काळात मराठी माणसांनी बांधलेलं पहिलं बंदर, की जे अजूनही बोटी वापरतात मच्छीमारीसाठी आणि माणसांच्या पर्यटनासाठी सुद्धा ते वापरलं जातं. पण या व्हिडिओचं जे शीर्षक आहे ना, त्याच्या दोन्हीचा प्रतिकात्मक अर्थ आहे. एक म्हणजे भाऊंचं ढकलणं, म्हणजे भाऊंचं वैचारिक ढकलणं. भाऊंचे व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला ते विचारांना प्रवृत्त करतात, म्हणजे थोडक्यात ते ढकलतात, विचार करायला आपल्याला ढकलतात, आपल्याला भाग पाडतात. आणि दुसरा धक्का याचा अर्थ म्हणजे बंदर. जसं बंदरामध्ये बोटी येतात, थांबतात थोडा वेळ आणि निघून जातात आपल्याला काय सामान पाहिजे असेल ते घेऊन किंवा टाकून. त्याप्रमाणे आपण जेव्हा भाऊंचे व्हिडिओ बघतो त्यावेळेस भाऊ आपल्याला काहीतरी विचार देतात, ते आपण घेऊन जातो, किंवा काही आपले जे विचार जुने किंवा चुकीचे असेल ते आपण टाकून देतो. त्याप्रमाणे भाऊंचे व्हिडिओ बघून आपल्याला ते आपण आपली नाव बोट आपली भाऊंच्या धक्क्याला लावतो आणि परत निघून जातो. तसं हा जो पॉडकास्ट आहे तो त्या अर्थाने असाही एक भाऊंचा धक्का आहे. तेव्हा तुमची नाव या आता धक्क्याला लावून घ्या आणि बघा भाऊ तुम्हाला काय धक्के देतात ते. नमस्कार भाऊ, परत साधारण काही आठवड्यांनी भेटतोय. मागे आपण जो एक पॉडकास्ट केला होता तो मला आणि इतर लोकांना जी तुमच्या स्मरणशक्तीबद्दल जी उत्सुकता आहे, तुमचं जे काही तंत्रज्ञान आहे, तुम्ही जे रेफरन्सेस कसे देता व्हिडिओ करताना, आणि आता सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही व्हिडिओ हे एक्स्टम्पर म्हणजे स्पॉन्टॅनियसली करता, ते काही त्याची तुम्ही कुठे पॉईंट लिहून वगैरे ठेवत नाही. तर तो जो पॉडकास्ट आल्यानंतर ज्या लोकांच्या प्रतिक्रिया आल्या, बऱ्याच लोकांनी अर्थात ते ॲप्रिशिएट केलेलं, त्यानंतर नवीन पद्धती, नवीन माहिती कळली, काही जणांनी सांगितलं आम्हाला पण त्याचा फायदा होईल. पण दोन ज्या महत्त्वाच्या प्रकारच्या ज्या कॉमेंट्स आल्या ते मी सांगतो की भाऊ म्हणजे राजकीय विद्यापीठ आहे आणि आम्हाला त्यांच्याकडनं अजून शिकायला आवडेल. आणि भाऊंचे जे व्हिडिओज असतात ते साधारण राजकारणावरतीच असतात, पण आम्हाला आणखीन भाऊंची विचार पद्धती, ते कसे विचार करतात हे आम्हाला आवडेल. तर त्याच्याबद्दल मला असं वाटतं की आपण म्हणजे राजकीय व्हिडिओ तर तुम्ही करताच, इतर ब्रॉडकास्टही करता, सगळ्यावर बोलायला हरकत नसते. आता मी तुम्हाला सांगतो, नोव्हेंबर मला एका ठिकाणी बोलवले की ही जी इंजिनिअरिंग, लॉ, डॉक्टर किंवा MBA वगैरे झालेली मुलं आहेत, अशांचं एक सिम्पोजियम घेतलं आणि ते म्हणाले पॉलिटिक्सवर बोलायचं नाही. आणि ही मुलं पुढे हे कोर्सेस केलेली आहेत, 400-500 मुलं आहेत आणि ते आता त्यांची करिअर करायला निघणार आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही म्हटलं मला लक्षात आलं नाही. मग त्याने मला आणखीन एक वक्त्यात त्यांचं जे हे होतं ते पाठवलं थोडक्यात की काय स्वरूप आहे. ते म्हटलं हरकत नाही, मी त्याच्यात विचार करत होतो की शेवटी करिअर करायला निघाला तर तुम्हाला मिळवायचं काय हे आधी ठरवा. कारण तुम्ही नाहीतर तुम्ही काय अचीव्ह केलं आणि कुठे थांबायचंय तुम्हाला कळलं पाहिजे. नाहीतर तुम्ही जात राहता आणि मग ती रॅटरेस होते. तर तुम्हाला काय मिळवायचंय ठरवा. आणि ही सगळी सुरुवात जी होते बेसिकली ती मी पण नेहमी म्हणतो की याला आपला जो वारसा आहे, कोहम, हू एम आय, मी कोण आहे, इथून सुरुवात होते, हे लक्षात घ्या. अदरवाईज मग तुम्ही मेंढरांसारखे, कळपासारखे जगायला लागता. मग काय ते इंजिनियर व्हायला पाहिजे, डॉक्टर. म्हणजे आम्ही जेव्हा शाळा वगैरे करून कॉलेजमध्ये जायचंय तर मग तेव्हा डोळ्यासमोर होतं सायन्स घ्यायचं, आर्ट्स करायचं किंवा कॉमर्स करायचं. या पलीकडे आमच्या डोक्यातच नव्हतं कधी, डोक्यातच नव्हतं. म्हणजे उच्चभ्रू वर्ग होता तो सोडा, सामान्य घरातल्या मुलांसमोर 3 होते. मग तुम्ही सायन्सला गेलात तर मग इंटरला इतके मार्क मिळाले पाहिजे तर तुम्हाला मेडिकलला जाता येईल वगैरे. पण त्याच्या पलीकडे किती काय काय गोष्टी असतात आताच्या मुलांना जे आहेत, आणि आताच्या मुलांना ती माहिती मिळत असते. तर ते आमच्या वेळेला नव्हतं. आणि त्यामुळे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता की आयुष्यात एस्टॅब्लिश व्हायचं म्हणजे काय, नोकरी करायची किंवा काहीतरी असा आपलं कुटुंब चालेल असं. त्यामुळे जे आणि समाजातल्या ज्या गरजा भागत नव्हत्या ते आज राहिलेल्या नाही. आज सुखवस्तूपणा आलेला आहे आणि त्यामुळे त्या गोष्टी पण त्या बदलल्या तर कुठपर्यंत जाणार आहे. आणि मग काय होतं, अनेकदा त्याच्यात आपल्या राहिलेली इच्छा असतात. थोडं कुठेतरी नोकरी लागला, वर सरकत अधिकारी झाला की मग अरे आपण पण इंजिनियर होऊ शकलो असतो, नाही. मग ते मुलाच्या डोक्यावर मारतात, मग त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करतात
आणि मग त्याचा रिटर्न येत नसेल तर रडायला लागतं. आणि मग मुलालाही तेच होतं. त्यालाही आयुष्यात आपण हे सगळं केलं तर पुढे काय, म्हणजे त्याच्या आयुष्यात त्याची स्वप्न त्याला बघू दिली जात नाही. हा असा विषय मी तिथे मांडणार आहे मुद्दाम. हा आता पॉलिटिकल नाहीच आहे टोटल. हो हो हो. ती मुलं आता ठीक आहे तुम्ही कोर्सेस करून झालाय, पण कोर्स केल्यानंतर सुद्धा समजा तुमच्या नावडता असेल तर मग काय करणार. एक गोष्ट लक्षात घ्यायची असते, मी त्याच्यात एक जे साधारण त्याचा ढाचा ठेवलाय बोलणार आहे त्याचा, की शिक्षण म्हणजे काय याचाच विचार केला गेला नाही. म्हणजे मेकॉलेने तुम्हाला साक्षर करायची एक व्यवस्था निर्माण केली, त्यामध्ये तुम्ही साक्षर होत गेला, साक्षर आहे डॉक्टर, वकील आहे, अमुक आहे तमुक आहे, पण तो त्याच्यात इनोव्हेट काहीच करत नाही आणि तिथे मग गडबड होती. त्यामुळे शिक्षणाचा मूळ हेतू जो आहे तो त्या समाज व्यवस्थेमध्ये, त्या समाजामध्ये तुमचं स्थान निर्माण करणं, याचा अर्थ त्या समाजासाठी तुम्ही उपयुक्त असणं, या दृष्टीने आपलं स्थान निर्माण करणं हे शिक्षणाचं उद्दिष्ट असलं पाहिजे. आणि नेमकं त्याचाच कुठे भाग नाही. त्यामुळे मग झालंय कसं की ती रॅट रेस सुरू होते, इतके टक्के मिळवायचे तर तिकडे ऍडमिशन मिळेल, इकडे मिळेल, आणि ते सगळं केल्यानंतर तेवढे मार्क मिळवताही तुम्ही ऍडमिशनही मिळवता, पण तुम्ही शिकलात काय 4 वर्षांनी विचारलं त्यातलं काही सांगता पण येणार नाही तुम्हाला. ही घोकंपट्टी होते. तर त्यातून बाहेर पडा. आणि आईन्स्टाईनचं एक वाक्य मला फार आवडतं, की तो म्हणतो तुम्हाला आवडणारं काम निवडा, आयुष्यभर काम करावं लागत नाही. कारण आवडणारं काम असलं तर तुम्ही त्याच्यात दमत नाही. आता मी या वयामध्ये सुद्धा व्हिडिओ करतोय, लोकांना काहीतरी सांगावं असं वाटतं, कारण मी पत्रकार झालो तो करिअर म्हणून नाही झालो. करिअर म्हणून आहे आपण लोकांना समजावलं पाहिजे, शिकवलं पाहिजे, प्रबोधन केलं पाहिजे, डेमोक्रेसी यशस्वी होण्यासाठी, असं वाटून मी माझा रस्ता शोधत गेलो. एंटायरली वेगळी वाट आहे की आर्किटेक्चरचा स्टुडंट येऊन पत्रकार झाला, तर तसं असतं. तर त्याचं तुम्हाला समाधान म्हणजे कधीपासून मिळायला लागलं, की ज्यावेळेस तुम्ही आर्किटेक्ट सोडून पत्रकारितेमध्ये पडल्यानंतर? कारण त्याच्यात सुद्धा तुम्हाला थोडीफार तडजोड, संघर्ष, कष्ट करायला लागलेच असतील ना त्यावेळेस सुद्धा? खूप कष्ट आहेत, प्रयास आहेत, पण मी त्याच्यात पडलो म्हणजे उडला गेलो असं म्हणायला हरकत नाही. पण मी बेसिकली आर्किटेक्चरच्या निमित्ताने मी स्टुडंट मुवमेंटमध्ये होतो. आणि मग स्टुडंट मुवमेंटमधून तुम्ही जाणार कुठे तर राजकारणाकडे, सार्वजनिक जीवनात. माझ्या जेव्हा लक्षात आलं की कुठच्याही संघटनेत गेलं तर त्यांच्या चुकीच्या पॉलिसीज पण डिफेंड करायला लागतील, तेव्हा मला लक्षात आलं की आपण राजकारणात नालायक आहोत. हा पद मिळेल, वरच्या पदावर जाता येईल, ती शिस्त, ती चौकट मी नाही पाळू शकणार. मग त्यापेक्षा इथे मला स्वातंत्र्य आहे, मला पाहिजे ते, मला पटतंय ते बोलणार, चुकलं तर स्वीकारायची तयारी होती. त्यामुळे तो प्रश्न तो मी पत्रकार झालो. पण मग पत्रकारितेतून एक बंधन असं असतं की त्या सिस्टीमचा जो ओनर आहे किंवा प्रमुख आहे, परत त्याची इच्छा, म्हणून मला 29 नोकऱ्या सोडायला लागल्या. त्यामुळे स्ट्रगल खूप आहे. मला खरं पत्रकारितेचं स्वातंत्र्य ज्याला म्हणतात ते सोशल मीडियातून मिळालं. माझा बाप कोणच नाही, मला सगळी व्यवस्था उपलब्ध आहे. मी त्या काळामध्ये मी एक स्वतंत्र पेपर काढायचो, तर माझ्याकडे एक 10 लाख रुपये पाहिजेत एक वर्तमानपत्र काढायचं, ते नव्हते, भांडवल नव्हतं, बरोबर आहे. तर या गोष्टी याच्यात नाही. सोशल मीडियामध्ये तुला काय पाहिजे ते बोल, बरोबर, तिथून ते लोकांपर्यंत पोहोचतं. ही जी सोय उपलब्ध करून दिली त्याने मला पत्रकारितेचं स्वातंत्र्य दिलं. माझ्या संविधानाने, घटनेने नाही दिलेलं. घटनेतलं स्वातंत्र्य हे पुस्तकात बंदिस्त आहे, व्यवहारात ते सोशल मीडियाने आणलं. त्यामुळे समाधान आहे ना. आपण जर इतके लोक आज या वयात मी बोलतो ते ऐकतात, लोकांना माहिती नव्हतं की आपल्याला आवडण्यासारखा माणूस उपलब्ध आहे, 55 वर्ष आहे, पण आम्हाला जोडणारा धागा नव्हता ना. मेनस्ट्रीम मीडियामध्ये मला स्थान नव्हतं, कारण हा कोणाचं ऐकत नाही. म्हणजे मी बरोबर आहे का चूक याला महत्व नव्हतं, मी त्यांचं डिक्टेट ऐकायला तयार नव्हतो. आणि त्यामुळे मी गेल्या 10-15 वर्षामध्ये सोशल मीडिया, ब्लॉग वगैरे लिहिण्यातून, मग आता युट्यूबवर आल्यानंतर अनेकांना तो धक्का बसतो की अरे हा माणूस इतके 55 वर्ष म्हणतो तर आम्हाला कुठे वाचायला. कारण त्या मेनस्ट्रीम मीडियामध्ये मी नव्हतो. जे मक्तेदार होते ती मक्तेदारी संपली आणि हे आलेलं आहे. तर आता खूप लोक मागणी करतात, तुमचे जुने लेख असतील तर त्याचं कलेक्शन करून 15,000पेक्षा जास्त लेख लिहिलेत मी, त्याचं कलेक्शन करून पुस्तक रूपात छापा, ते लोकांना पाहिजे. तुम्हाला मिळतं, पण तुमची श्रद्धा असली पाहिजे की आपण करतोय ते बरोबर आहे आणि बरोबर करण्यातला आनंद तुम्हाला मिळाला पाहिजे. मिळवलं काय हे लोकांना जिथे कळत नाही ना तिथे सुरू होतं, मग ती पैशाची रेस सुरू होते.
म्हणजे त्याचं 2 कोटीचं घर आहे, ती 5 कोटीची गाडी आहे, तर मी 15 कोटीची गाडी घेऊ का? पण त्यातून मिळालं काय सांगा ना मला तुम्ही? बरोबर. मिळालं काय? म्हणजे मला गंमत वाटते की एवढ्या मोठ्या त्या सुविधा असतात, तुम्ही त्या वापरत सुद्धा नाही. माझ्या एका जवळच्या नातेवाईकाचा किस्सा सांगतो. 10 वर्षापूर्वी त्याने त्यांच्या ठाण्यामध्ये मोठ्या टॉवरमध्ये वगैरे जागा घेतली. मग मी गेलो होतो त्यांच्याकडे पूजा-बिजा. त्याने मला बाल्कनीत नेऊन खाली कसा स्विमिंग पूल वगैरे दाखवलं वगैरे. मी त्याला म्हटलं, उडी मारणार आहेस? नाही नाही, काय वेळ आहे? वेळ आहेस का म्हणलं? अरे मग तो दाखवतो का? तू एकदाही पोहायला जाणार नाही, गेली तर काही पोरं नातवंड जातील का सुद्धा. पण त्याची किंमत तू ओळखतोयस आणि ती किंमत भरण्यासाठी राबतोयस. तू राबतोयस तो स्विमिंग टँक, काय ते स्विमिंग टँकसाठी नाही राबत आहे, तू त्या बिल्डरला पैसे द्यायला राबतोयस. तू हमाल झालास म्हटलं. कारण ही सुविधा तुला नको असताना पण तुझ्या घरी मारली, ह्याचा साधा विचार तुमच्या डोक्यात येत नाही. सांगण्याचा हेतू तो आहे की समाधान ते असं की मी अमुक एक गोष्ट केली, मला आनंद आहे, मी व्हिडिओ केला, मला आनंद असतो. तो 2 लाख लोकांनी बघितला का 5,000 लोकांनी बघितला का, आय डोंट केअर. मला सांगायचं आणि मला सांगायचं ते मी सांगून मोकळा होतो. आणि ज्यांना त्यातून काहीतरी मिळतं ते येत राहतात. काही लोकांना वाटतं नाही हे आपण ऐकण्यासारखं नाही ऐकत. म्हणजे 8 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत म्हणून माझा प्रत्येक व्हिडिओ काय 8 लाख लोक बघतात, 1 लाख लोक पण बघत नाही. मग मी उलटा विचार करतो, ते 7 लाख लोक मला फाट्यावर मारतात, ही पण वस्तुस्थिती आहे ना. म्हणून मी स्वतःला इन्फ्लुएन्सर वगैरे म्हणणं खोडेपणा वाटतो. तसं काही नसतं. आणि मार्क ट्वेनचं ते एक फार सुंदर वाक्य आहे, एक दादांत खोटं असतं, एक काय ते साधं सरळ खोटं असतं, एक दादान खोटं असतं आणि स्टॅटिस्टिक्स हे सगळ्यात डेंजरस खोटं असतं. तर याच्यावरनं थोडंसं माझ्या डोक्यात जे काही विचार आहे, कसं आपल्याला ह्या गप्पा लोकांसाठी फायद्याचं होईल, तर एक छान इंग्लिश वाक्य आहे, यू कॅन गिव्ह अ फिश टू समवन अँड फीड हिम फॉर अ डे, बट इफ यू टीच हिम और हर फिशिंग यू कॅन प्रोव्हाइड द फूड फॉर रेस्ट ऑफ हिज ऑर हर लाईफ. तर तसं म्हणजे तुम्ही एखाद्याला एक विचार दिलात तर तुम्हाला काय 1 दिवस 2 दिवस त्याला पण विचार करायचं शिकवलं तर त्याचा आयुष्यभर फायदा होईल. तर तसं मी तुमच्यासाठी म्हणतोय की मला जे तुमच्याशी गप्पा मारायच्या ते विचार कसा करायचा, म्हणजे विचार तुम्ही सांगतायतच तुमच्या ह्याच्यावरनं आणि लोकांना आवडतायत, ज्याला कोणा आवडतायत ते तुमचे विचार ऐकतात. पण माझा असा प्रयत्न आहे की विचार करण्याची तुमची जी पद्धत आहे ते कसे विचार झाले ते लोकांपर्यंत सांगायचं असं. तर त्याच्यात परवा मागच्या पॉडकास्टमध्ये एका व्यक्तीने विचारलं होतं की तुम्ही तुमच्या मुलीला, तुम्ही त्या मागच्या पॉडकास्टमध्ये उल्लेख केला होता की तुमच्या मुलीला सुद्धा तुम्ही काहीही क्लास दिला नाही का नाही, बट शी हॅज डन वेल इन अकॅडमिक्स. तर एकाने प्रश्न विचारला की भाऊंना विचारा की कसं त्यांना काही तुम्ही सांगू शकाल का की त्यांची जे काही मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी काही तुम्ही टिप्स देऊ शकाल का? मी तुम्हाला एक लिंक देईन, त्या पुस्तकाचं काय ते ऑडिओ रेकॉर्डिंग केलेलं नेत्रा भालेराव म्हणून आहे, तिने केलेलं आहे आणि त्याची लिंक देईन, ते पण तुम्ही द्यायला हरकत नाही. पण मी केलं काय नाही, खरं सांगतो तुम्हाला की मी काय केलं म्हणण्यापेक्षा त्या मुलीने माझ्याकडून करवून घेतलं. कम्युनिकेशन हे पहिली गोष्ट लक्षात घ्या की कम्युनिकेशन कसं असतं. एक बाळ जन्माला आलं ना की त्याला पोट कसं बसणार आहे माहीत नसतं. आई त्याला स्तनाजवळ नेऊन ब्रेस्ट फिडिंग करते आणि मग त्याचा इंटरेस्ट ब्रेस्ट फिडिंगमध्ये निर्माण होतो. मी परवा एक व्हिडिओ बघितला, एक अगदी 3-4 महिन्याचं मूल आहे आणि त्या आईची तिच्या मैत्रीण आली आहे, इंग्लिश आहे, तर तो तिच्या त्या ब्लाऊज मध्ये डोकावतं बोरते, म्हणजे तिला ब्रेस्ट आहेत की नाही ते बघतं, म्हणजे त्याचा इंटरेस्ट ब्रेस्ट मध्ये. आता हे इतकं छान चित्र आहे, हे तुम्ही बघणार कसं याच्यावर, ते ती बाई असते, तिची आई असते, पण त्या मुलाचा इंटरेस्ट कुठे बघा, तर त्याचा इंटरेस्ट निर्माण केला जातो आणि मग तो आईजवळ येतो. पण आई आणि मूल यांच्यात एक संवाद सुरू होतो. दोघांचे शब्द वेगवेगळे असतात, पण दोघांनी कम्युनिकेट करायचं असेल तर ते कम्युनिकेट करतात ना. आता ती भाषा आपल्याला माहित नाही म्हणून आपण त्याला बोबडे बोल म्हणतो, पण त्यांची भाषा असते आणि ती दोघांना एकमेकांना. मी तुम्हाला आत्ता माझा ताजा अनुभव सांगतो. मी जो अमेरिकेला गेलो होतो तर आमची नात आहे, 4.5 वर्षाची होती तेव्हा, आता 5 वर्षाची झाली जवळजवळ. तर ती ते कार्टून वगैरे बघून बघून अमेरिकन ऍक्सेंट मध्ये इंग्रजी बोलते. आता काय बोलते माहिती आहे आम्हालाही कळत नाही, पण बडबडली, वाटेल त्या स्टोरीज बनवते, फेकम फेक करते. तर आम्ही त्या सॉल्टलेक सिटी पासून डलासला आलो विमानाने आणि पुढे आम्हाला वॉशिंग्टन डीसीचं विमान 6 तास नंतर होतं. अवेळ रात्रीची होती. तर साधारण
सगळं थंडगार पडलेलं होतं तिथे. शांतता होती. हळूहळू करत माणसं येत होती त्या गेट जवळ. 4च्या सुमाराला एक 50शीतली बाई आणि तिच्या बरोबर एक तसाच पुरुष आला. ते आमच्या बाजूच्या सीटवर बसले होते. आमच्या नातीला बडबडाय, तिच्याशी जाऊन पकडलं तिने, तिला बोलायचं. 1 तासभर ती तिच्याशी बोलत होती. आम्हालाही कळत होते बोलते पोर काय, ते आम्हालाही कळत नाही तिला काय. पण ती बाई ती थांबली की तिला रिअली वगैरे की ही पुढे सुरू होते. आणि ते दोघे 1 तास कम्युनिकेट करत होते. मग तिने त्या आपल्या मोबाईलवरचा आपला काय कुत्रा वगैरे तो काढून दिला, दाखवला, दिस इज माय पेट. ती लगेच आजीकडे आली. ते म्हणे ते व्हाईट मांजर आहे ते काढ जरा. म्हणजे ते मांजर आहे मुंबईत, ही राहते दिल्लीत, पण तिला दाखवायला ती माझं पेट आहे म्हणून दाखवायला तिने. आणि हे एवढं झालं होतं की नंतर वॉशिंग्टन DC उतरल्यानंतर ती आमच्याच विमानात होती बाई, पण त्या डोळ्यात पाणी आलं की आय विल नेव्हर फॉरगेट दिस चाइल्ड. म्हणून 1 तास आम्ही कम्युनिकेट केलं. मला गंमत वाटते कसं केलं ते. सांगायचा हेतू असा की इच्छा असेल म्हणजे आपण पुढे दुसऱ्या देशात आलो, ओळख पाळख नाही, तिला बोलायचं होतं आणि त्या बाईलाही त्या मुलीशी गंमत करायची होती, खेळायचं होतं. तर दोघांनी एकमेकाशी कम्युनिकेट केलं. ते नसेल तर मग ते जड जात. त्यामुळे तुम्हाला शिकायचं आहे की नाही हे बघायचं. आणि मग मूल शिकत असेल तर त्याच्या कलाने तुम्ही गेलात, ती मुलं तुम्हाला शिकवतात त्यांची आवड काय, निवड काय, त्याला कशात इंटरेस्ट आहे आणि ते दाखवत जातात. म्हणजे तुम्हाला दुर्दैव असे ना की आपण त्यांना त्या चाकोरीत ढकलतो, त्याची गरज नसते. ते बरोबर त्यातलं पिकअप करत करत शिकत असतात. आपण त्याच्यात ढवळाढवळ नाही केली तर मुलं शिकत जातात, काही मोठे गडबड नसते. मग आता जे तुम्ही तुमच्या मुलीच्या बाबतीत केलंय तेच रिवाईज करून, मॉडिफाय करून तुमच्या नातीच्या बाबतीत वापरून बघितलंय. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जनरेशनच्या, म्हणजे तुमच्या मुलीची एक जनरेशन, तुमच्या नातीची दुसरी जनरेशन, त्या 2 जनरेशनमध्ये आणि तुमची एक जनरेशन, तसा या तिन्ही जनरेशनला इन्फॉर्मेशन ग्रास्प करायचा. कारण काही काही गोष्टी असं म्हणतो की पुढची पिढी जास्त स्मार्ट झाली आहे, टेक्नॉलॉजी बाकीची गोष्ट, काही गोष्टी आपल्याला चांगल्या यायच्या आधीच्या जनरेशनला, पण जसजशी जनरेशन बदलत जाते तसं त्यांच्या प्रायोरिटीज, त्यांचा मेंदू वापरण्याची हे तर ते तुम्हाला जाणवलं लागतं. म्हणजे तुम्ही स्वतः, तुमची मुलगी आणि तुमची नात. आता सांगतो ना, त्याच्यात पण जवळजवळ 30 वर्षाची जी गॅप आहे, तर तिला थोडा धाक होता, हिला तेवढा धाक नाही. हिला माहिती आहे की किती ओरडला तरी म्हातारा अंगाला हात लावणार नाही, हे तिलाही माहिती आहे. आता तिला जेव्हा कळतं की आई ओरडली, बाप ओरडला, तर ती सिरियसली घेते, तेवढा आजोबाजीला घेते. बरं तिला तेवढंही कळतं ह्या दोघांना गप्प करायचं असेल हे म्हातारे उपयोगी येणार, हे तिलाही कळतं. आता हा सेन्स आहे ना, तो पकडून जायला लागतो. आता मी तिचा एक अनुभव तुम्हाला सांगतो की मग ती सारखी TV बघते किंवा ते मोबाईल घेऊन बसते, मग तक्रार होती. तर मी एकदा गेलो तर ती किती 2 तास तरी ती TV बघत होती. तर तिच्याबरोबर बाप होता, जावई होता आमचं. तुम्ही त्याला आधी सांगितलं आता मी परत 5 मिनिटांनी येणार, मध्ये तोंड घालायचं नाही. आणि 4-5 मिनिटांनी मी गेलो, ओरडाओरडा सुरू केला, तुम्हाला अक्कल नाही किती. ती बापाला म्हणाली ते TV बंद कर, कारण तिला माहिती आहे ह्याच्यानंतर आपल्याकडे कसा सेन्स डेव्हलप होतो. म्हणजे मी बापाला ओरडलो तर ही किस खेतकी मुली आहे. पण आपण मराठीत म्हणतो ना, लेकी बोले सुने लागे, ते त्यांना कळतं. तेवढंच नाही, माझ्या भाची आहे किंवा भाचा आहे, त्यांचे मुलं आहेत, त्यांनाही मी कधी ओरडाओरडा करतो हे कळतं. म्हणजे तो किती सिरियस घ्यायचा, किती नाही घ्यायचा. मी त्यांना एक त्यांच्या चाइल्ड सायकोलॉजीच्या आधारावर मी एक खेळ करत असतो. मी कुठच्या वेळेला कसा रिॲक्ट होईल याचा त्यांना अंदाज बांधता येत नाही. एकदा तो अंदाज बांधता आला मग ते तुम्हाला खेळवायला लागतं. त्यामुळे त्यांना अंदाज येऊ द्यायचा नसतो आणि त्यांच्या इमोशन्स, त्यांच्या इन्स्टिंक्ट या त्यांच्या विरुद्ध तुम्ही वापरू शकता तुम्हाला कंट्रोल करण्यास. म्हणून ते माझ्या मुलीलाही मी समजावलंय की तिला ती गंमत अशी की आईविषयी, बापाविषयी भयंकर आस्था आहे आणि ते आपल्यावर रागावले, ते इग्नोर करतात, ते तिला आवडत नाही. म्हणून मी तिला सांगतो की तिला समजावलेलं आहे मी, काय बाबा अमुक झालं तमुक झालं असं काय झालं, आणि ती माझ्याकडे आले की मग ती सांगते की आई असं म्हणते, आई असं म्हणते. मग ती मला सांगते सगळी सिच्युएशन. आता त्याच्यात ती मला कन्व्हिन्स करायचं करते मी चूक नाही, आई चूक आहे. मग मी आईला तिच्यात दम दिला पाहिजे. आणि जेव्हा मी सांगतो वसू तुझं चुकलेलं आहे, असं आहे तसं आहे आणि यू मस्ट से सॉरी, मग आईने सॉरी म्हटलं की तिचं समाधान होतं, बाकी सगळा राग वगैरे संपतो. पण तिला एक कळतं की आता आपला आई अजिबात ऐकणार नाही, तेव्हा ती मग
येते आणि मला कन्व्हिन्स करते की तू तिला दम दे. पण तिला खुश करण्यासाठी मी आईला तिच्या सॉरी म्हणायला लावतो. ती परत रोटीन येते. पण तो मी ठेवलाय तिला सांगितलं की तुझ्या धाकात राहते तर राहिली पाहिजे. कारण एक वेळ अशी येईल की आई चिडली आहे याची भीती वाटली पाहिजे. तर तो ठेवायला लागतो. म्हणजे हे तुम्ही सतत गेम करत राहावे लागतात त्यांना स्वतःची समज येईपर्यंत. आता हे आपण एकंदर माणसाचं आकलन, मानसिक अप्रोच आणि कसं हँडल करायचं त्याच्या संबंधी आपण मध्ये बोलताना तुम्ही सांगितलं की या आपला ऑपरेशन सिंदूर त्या 10 तारखेला मोदींनी त्याच्यावर बोलायच्या आधी तुम्ही पॉडकास्टमध्ये बोलत होता इतरांशी आणि त्यावेळेस त्यांच्याशी बोलता बोलता जे काय तुमची चर्चा चालली होती त्याच्यात तुम्ही त्यांना सांगितलं की हा न्यू नॉर्मल आहे आता, असं हे मोदींनी पब्लिकली त्या भाषणात बोलायच्या आधी तुम्ही तुमच्या पॉडकास्टमध्ये बोलताना इतर यूट्यूबरना सांगितलं की हा न्यू नॉर्मल आहे. आणि मोदी बोलल्यानंतर त्या बाकीच्या यूट्यूबरने आश्चर्यचकित झालं, अरे भाऊ तुम्ही कसं आधी हे ओळखलं. हा एक हे तुम्ही मला सांगितलं. आता त्याच्यावर माझी अशी एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे की हे जे मोदी काय बोलणार आहेत किंवा त्यांची जी काय संकल्पना आहे, रिॲक्शन आहे, हे तुम्ही ताडली जाती काहीतरी बाकीत केलं त्याच्यावर तुम्ही आणि ते बरोबर निघालं. त्यावेळेस मोदींनी तसंच हे केलं. हा एक. दुसरं 2014 आणि 2019च्या वेळेस ज्या निवडणुका होत्या त्याच्यावरचं तुमचं भाकीत तुम्ही लिहून ठेवलं आणि ते बरोबर आलं. म्हणजे एका बाजूला पंतप्रधानांची जे काही विचार पद्धती आहे ती तुम्ही ताडली ते बरोबर निघाल त्यावेळेस. तसंच 2 वेळा एकंदर समाज मन जे काय आहे, राजकीय काय कुठलं कसे वारे चालेल ते ताडलं आणि ते सुद्धा बरोबर झालं. म्हणजे एकंदर मोठा समाज मन आणि मोठ्या पदावरच्या माणसाचं मन हे दोन्ही तुम्ही तुमचा स्पॅन जो आहे आणि हे आता तुम्ही घरातलं सांगितलं तुमच्या नातीचं मन, हे कसं की हे जे मनाचं ॲनालिसिस म्हणजे मागेच मी तुम्हाला सांगितलं होतं की एक मी सुद्धा बरेच यूट्यूबर्स राजकीय विश्लेषक बघतो, पण तुम्ही जेवढा मनाचा विचार करता, विचारांचा विचार करता तेवढं तुम्ही करत नाही. तर त्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया, ते तुम्ही कसं लोकांना समजावून सांगाल, त्याचे काय फायदे तोटे, कसं तुमची ते डेव्हलप झालं. 14चं तुम्ही म्हणाल तर त्याला 2 कारणं होते. एक तर आधीपासून त्या ज्या निवडणुका आहेत त्यांचा माझा सातत्याने अभ्यास चालतो, हा एक सेफॉलॉजीचा भाग आहे. पण दुसरीकडे काही वेळेला अशी परिस्थिती येते. 2014ची परिस्थिती तुम्ही बघितली तर जे काय राजकारण होतं, केजरीवाल ते जनलोकपाल आंदोलन, तिकडे इजिप्तमध्ये अरब स्प्रिंग वगैरे झालं होतं, हे सगळं तुम्ही बघितलं. आणि ज्या प्रकारे देशाचा पंतप्रधान होता ते बुजगावणं झालेलं होतं. म्हणजे सोनिया गांधींचा मुलगा म्हणून राहुल गांधींनी मंत्रिमंडळाने पास केलेला अध्यादेश प्रेस कॉन्फरन्समध्ये फाडून टाकला. तुमचा मंत्रिमंडळ पंतप्रधान यांना काही काडीची किंमत नाही. भारत सरकार हे गांधी घराण्यातल्या एका शेफारलेल्या पोरासाठी खेळणं करून टाकलं. हे बुद्धिजीवींच्या लक्षात येत नाही, पण सामान्य माणसाच्या येतं ना. आणि त्यामुळे हे काय, हा माणूस सरकार चालवतोय, याला राग येत नाही, लाज वाटत नाही की कार्ट कालचं झालं, माझ्या कमरेत लाद घालताना मी निषेध पण करू शकत नाही. याचा मनमोहन सिंगना अपमान वाटला नाही, पण भारतीय जनतेला वाटला होता. आणि मग त्याच्यावर उपाय म्हणून लोक जो विचार करत होते तेव्हा मग कुठल्याही परिस्थितीत हे सरकार नको, इम्रान खानाला चालेल पण हे नको, ही जी मानसिकता येते तेव्हा मग कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसला लोक संपवणार, परत कुठल्याही मार्गाने काँग्रेस सत्तेत येऊ नये इकडे लोक जाणार. इकडे मी सांगतो ना की चाइल्ड लाईक इनोसन्स मी जपलाय काय, मी त्या माणसाच्या पातळीवर विचार करतो की तो एक खेड्यातला असेल, कुठल्या मुंबईतला मजूर असेल, ही माणसं कशावर जगतात असं वाटतं तुम्हाला? काबाड कष्ट करतात हो. 2 वेळचं अन्न मिळवण्यासाठी राबणारी माणसं असतात. ते आपल्या सगळ्या यातना, अडचणी, दुःख याच्यावर मात कशावर करतात? अभिमानावर करतात. अभिमानावर मी आपलं असं आहे असं, ही जी भाषा असते ती काय असते, ती त्या सगळ्या वेदना यातनेवर मात करणारी असते. आणि तो अभिमानासाठी तो माणूस सगळे कष्ट सोसायला तयार असतो. मग तो हिंदू म्हणून असेल, भारतीय म्हणून असेल, इंडियन म्हणून असेल, जो काय. सचिन तेंडुलकरची सेंचुरी लागली, विराट कोहलीनी मॅच जिंकली, तर सगळ्यात गरीबातल्या गरीब झोपडपट्टीमध्ये फटाके वाजतात. त्याला काय मिळालंय? त्याला मिळतील 50 लाख. या झोपडपट्टीतल्या मुलाला काय मिळालंय? पण तो फटाके वाजवतो कारण त्याचा अभिमान जो असतो, अभिमान असतो. तसं भारतीय माणसाला लाज वाटत होती
आणि मनमोहन सिंगांना लाज वाटत नव्हती. दुसरा असा पंतप्रधान असं फेकला असता राजीनामा सोनियाच्या तोंडावर आणि बाजूला झाला, पण त्याचा राग त्याला येत नाही. तेव्हा मग सामान्य माणसाचा राग अनावर होतो. आणि अशा वेळेला मोदी आलं तर मोदी इज अल्टरनेटिव्ह, ही परिस्थिती होती. आणि दुसरी गोष्ट की लागोपाठ 84 पासून कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळालेलं नव्हतं. केवळ भाजपचा द्वेष म्हणून सगळ्यांची मोठ बांधून एक सरकार बनवलं आणि एक बुजगावणं पंतप्रधान म्हणून बसवलं होतं. ही देशाची विटंबना होती. हे बुद्धिजीवींना नाही कळणार. जसं त्या कौरवांच्या सभेमध्ये ती द्रौपदी कृपाचार्य, द्रोणाचार्य आणि भीष्माचार्यानं म्हणते की जो आधी दास झालाय तो मला पणाला कसा लावू शकतो. तर ते युक्तिवाद करत राहतात. बुद्धिमंतांची नपुसकता प्रचंड मोठ्या परिवर्तनाला आमंत्रण देत असते. ते धर्मशास्त्र असं सांगतं, ते तसं सांगतं. अरे एक स्त्री सांगते, ती म्हणते की जर तो आधी दास झालाय युधिष्ठिर, दास याचा अर्थ काय, ज्याला काही नाही तो गुलाम आहे, मग तो आपली पत्नी तरी पणाला कशी लावू शकतो. आय एम नॉट इन प्रॉपर्टी. ह्याचं उत्तर 3 मोठ्या विद्वानांना त्या सभेत देता आलं नाही. ते बाकीचं महाभारत वाचतो, त्यातला आशय आपण घेत नाही. मी तो आशय शोधत असतो. तसं ही सामान्य जनता जी आहे हे विचार करते. आणि म्हणून मग तो 14 मध्ये क्लिअर पिक्चर होतं की आपल्याला असा नेता पाहिजे जो जगासमोर छाती फुगवून उभा राहील आणि आमची छाती फुगवून देईल. हा फरक होता. आणि त्यामुळे निवडणुकांचे आकडे आणि याच्यावर बांधलेलं ते गणित होतं. 19ला तेच झालं. समोर कोणी लढायला उभा नाहीये आणि मोदींनी 5 वर्षात सरकार कसं चालवावं हे लोकांना दाखवलं होतं. 2024 मध्ये सुद्धा मी पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकातलं आकडे चुकले, कारण आकडे चुकतात. सचिन तेंडुलकर सेंचुरी लावेल मी म्हटलं, नाही लावली, पण मॅच तर जिंकली. तर त्या 3ऱ्या पुस्तकाचा जो माझा आशय होता तो आज तुम्हाला होताना दिसतोय. मी त्या 3ऱ्या पुस्तकामध्ये 2024च्या म्हटलं होतं की मोदी ही निवडणूक लढवत नाहीये. मोदींनी अश्वमेधाचा घोडा सोडलेला आहे आणि त्यामुळे मोदी कुठलंही राज्य जिंकायला निघालेला नाही. जो घोडा अडवेल त्याच्याशी लढाई होईल. हरियाणात ते झालं, महाराष्ट्रात ते झालं, दिल्लीत ते झालं, आता जगाच्या पातळीवर तेच होतंय. ट्रम्प सारखा माणूस झुकवणं सोपं नाही हो. युरोपियन युनियन सगळे काय ते 26 लोक घेऊन ती बाई आली इकडे दिल्लीला नाक रगडायला. अश्वमेध म्हणतात. त्यामुळे मी जे 2024 मध्ये लिहिलेलं पुस्तक आहे त्यातला आशय परफेक्ट आहे. मोदी जग जिंकायला निघालंय. चक्रवर्ती, भारताला एक जगातला चक्रवर्ती बनवणं, की आम्ही कोणाचं काही हिसकून घेणार नाही, पण आम्हाला कोणी डोळे वटारून सुद्धा दाखवायचे नाही. त्यात चक्रवर्ती. आणि त्याच याच्यातनं मग तुम्हाला जे ते ऑपरेशन सिंदूरचे की न्यू नॉर्मल तसंच मग तो जो विचार आहे की असा मोदी विचार करत असेल इथपर्यंत कसे गेला, ही तुमची विचार कसे गेले पाहिजे, हे तुम्हाला सुचलं कसं? काय झालं होतं, ज्या दिवशी युद्ध म्हणजे सीज फायर जवळजवळ झाला होता आणि सगळे डिस्टर्ब होते, कारण सरकारने अधिकृतरित्या जाहीर केलं नव्हतं. ते जाहीर केलं होतं ट्रम्पने आणि पाकिस्तानने. बरोबर आहे. आपल्या लोकांनी ते 11 तारीखला सांगितलं. नाराजी होती. मी ज्याच्याशी पॉडकास्ट करत होतो ते पण, अरे काय कशाला एवढ्या लोक थांबायची काय गरज होती. अरे बोलणं सोपं असतं. डेमोग्राफी ट्रान्सफर झाला तर इकडे त्यांना घेणार कोण. अख्खा पाकिस्तान जिंकला, त्यांना पोसावं लागेल, तो देश चालवावा लागेल आणि त्यामुळे ते करायचं नव्हतं, पण त्यांना धडा शिकवायचा होता. बाकीची त्यांची लांडगी तोड करायला खैबर पख्तूनख्वामध्ये TTP आणि बलुचिस्तानमध्ये BLA काम करते ना. आणि मी त्याच्यावर एका व्हिडिओमध्ये उदाहरण पण दिलं. ती चित्ता मादा असते, मादी, ती शिकार करते त्या हरणाची, पण त्याला मारून नाही टाकत. ते आपल्या पिलांना खेळायला देते ते, पण ते अधमरा असतं आणि ते त्याला त्याच्याशी खेळता खेळता शिकार शिकतात. तसं पाकिस्तान अधमरा केला आणि TTP आणि BLA कडे सोपवलं. आता गंमत अशी आहे की हे सगळं मी जे बोलत होतो तर मी त्याच्याकडे युद्ध म्हणून बघत नव्हतो. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, त्याचा एस्कॅलेशन काय होतं, तर आता आम्ही घुसून मारू, युद्ध करणार नाही. आता प्रत्येक जो टेररिस्ट अटॅक होईल त्याला पाकिस्तानचा हल्ला समजून आम्ही पाकिस्तानचा बंदोबस्त करू, कारण पाकिस्तानच टेररिस्ट आहे, पाकिस्तानी आर्मी टेररिस्ट आहे. मग एअर स्ट्राईक झाला तो काही 4 महिने चालला होता का, नाही, तेवढ्या पुरता होता. सर्जिकल स्ट्राईक तेवढ्या पुरता होता. हा सुद्धा ऑपरेशन होतं. इट वॉज नॉट अ वॉर. आता हे ज्यांच्या डोक्यात येत नाही त्यांना मोदी एस्कॅलेशन कुठे घेऊन जाईल ते कळत नाही. त्यामुळे ही आणखीन एक पायरी होती. याच्या पुढे टेररिस्ट अटॅक झाला तर मग
करणारे तुम्ही ठरवून. ज्या वेळेला पहिलं 6-7 तारीखला जे केलं ते फक्त बहावलपूर, मुरिदके हे जे अड्डे होते जैश ए मोहम्मद किंवा तोयबाचे, त्याच्यावर हल्ला केला. पण त्याला आता आम्ही चोख उत्तर देऊ असं जेव्हा पाकिस्तान म्हणालं, तेव्हा त्यांचा आका किंवा त्यांचा बॉस आर्मी होते आणि म्हणून मग आर्मीचा बंदोबस्त. दॅट वॉज अ सेकंड एस्कॅलेशन. एअर स्ट्राईक एकच होता, सर्जिकल स्ट्राईक एकच होता, पण ऑपरेशन सिंदूर हे 2 पायऱ्या चढलेले होते. एक पायरी म्हणजे आम्ही जाऊन बंदोबस्त केला, पण त्यांचा बंदोबस्त केला तो तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्यावर हल्ला आहे तर मग तुमच्यावर हल्ला करतो. ही 4थी पायरी आहे त्यातली, ही 4थी पायरी आहे. आणि त्यामुळे मी म्हटलं की आत्ता जे झालेलं आहे त्याचा अर्थ असा होतो की यापुढे आमच्यावर कुठलाही टेररिस्ट हल्ला झाला तर तो पाकिस्तानने केला असं होणार. प्रॉक्सी वॉर वगैरे आम्ही मानत नाही, आम्ही तुम्हालाच जिहादी मानतो. त्यामुळे आमच्याकडे काय झालं तर तुम्ही जबाबदार आहे, तुमच्या इन्स्टॉलेशन्सवर हल्ला होणार. सो इट इज अ न्यू नॉर्मल. आणि मी 8 वेळा त्याच्यात बोललो आणि मी माझ्याही व्हिडिओत बोललो नव्हतो, त्या व्हिडिओत बोललो होतो. आणि दुसऱ्या दिवशी मोदींनी बोलताना तो शब्द वापरला, तो काय माझा ऐकून वापरला असं नव्हतं. पण मोदी ज्या पद्धतीमध्ये जातात की सर्जिकल स्ट्राईक हा एक तेव्हाचा न्यू नॉर्मल होता, त्यांनी थांबला नाही. एअर स्ट्राईक, आणि मला आठवतं एअर स्ट्राईक झाला त्याच्या 5 का 7 दिवस आधी मी फेसबुक पोस्ट टाकली की आता सर्जिकल स्ट्राईक होणार नाही, आता प्रॉपर पाकिस्तानी भूमीवर उत्तर दिलं जाईल. आणि बालाकोट ही प्रॉपर पीओके नाही, प्रॉपर पाकिस्तान. मला नंतर एक आयबीचे अधिकारी आहेत, त्यांनी मला म्हणाले तुम्ही ते लिहायला नको होतं. म्हटलं माझी चूक झाली, मी मान्य करतो. पण सांगायचं आहे तू कसं एस्कॅलेट होऊ शकतं याचा अंदाज बांधता येतो जर तुम्ही मोदी हा माणूस कशा क्रमाने जातो बघितलं. त्यामुळे न्यू नॉर्मल याचा अर्थ काय, आता त्यांनी आघाडी करायचा प्रयत्न केला तर मग अधिक बेचिराग केलं जाईल. आता याच लाईनीत म्हणजे आतापर्यंत तुम्ही तुमची विचार पद्धती सांगितलं, त्याच्यात मी एक मागे तुम्हीच सांगितलेल्या माहितीत माझा प्रश्न असा होता की काही वर्षापूर्वी मला वाटतं एक मुंबईचे जे मीडियातले पत्रकार आहेत त्यातल्या एका महिलांनी, काहीतरी मॅनेजर वगैरे होते, त्यांनी तुम्हाला बोलवलं की तुम्ही कसं विचार करता, तुम्ही कसं राजकीय विश्लेषण करता, असं आमचे यंग पत्रकार जे आहेत बाकीच्यांना त्यांना तुम्ही येऊन समजवाल का किंवा सांगाल का किंवा शिकवाल का. तर त्याच्यावर तुमचं असं उत्तर होतं की मी येईन, मी सांगेन, पण त्यांना समजणार नाही. तर याच्याबद्दल तर मी एक सायकॅट्रिस्ट म्हणून मी माझं मत सांगतो आणि माझा हा प्रयत्न आहे की तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की समजणार नाही, पण माझ्या मते सतत जर प्रयत्न केले तर ते समजू शकतात. त्याचंच ते शिक्षण आहे. आणि मला असं वाटतं की हे समजावून अशी आत्ता जे तुम्ही बोलतायत त्यातनं सतत समजा, मी एकदा सांगू त्यांना समजणार नाही, पण हे सवय बदलण्यासाठी बरेच वेळा सांगायला लागेल. पण मला असं वाटतं की ही जी तुमची विचार पद्धती आहे, आत्ता जे तुम्ही सांगितलं की एकतर समाज मनाची की ते इलेक्शनचे रिझल्ट आणि मोदींची, तर ही जी तुम्ही मला थोडंफार समजलेलं आता की तुम्ही कसे एकंदर जे घटना आहे त्यांचं गुंफण करून त्याच्यावर तुमची मत विचार करतात. तर हे मला असं वाटतं की समजणं लोकांना एकंदर त्यांच्या आयुष्यात किंवा पत्रकारितेच्या याच्यामध्ये असं मला वाटतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण हे पॉडकास्ट असे एज्युकेशनल पॉडकास्ट किंवा वैचारिक असे परत परत करावेत असं मला वाटतं. त्याचा लोकांना फायदा होईल की जी तुमची इच्छा आहे की प्रबोधन करणं. आणि मी आता माझ्या ह्याच्यात कामात सांगतो की मी सर्जनना शिकवतो की त्यांची परफॉर्मन्स कसा व्हावा, आणि हेच विचार आहे की त्याच्या मागची मानसिकता ती शिकवल्यानंतर होतं. अवघड असतं पण न होतं. तर याच्याबद्दल तुमचा स्वतःचा काय अनुभव आहे की तुम्ही बाकीच्या यंग पत्रकारांना शिकवतात, काही यंग पत्रकारांकडे तुम्ही पॉडकास्टसुद्धा करता, तर त्याच्याबद्दलचा तुमचा अनुभव काय आहे? गंमत कशी असते बघा, त्यांना मी काय सांगतो, त्यांना गंमत वाटली होती की मी कुठला सर्वे करत नाही, काय नाही, मी घराच्या बाहेर पत्रकार परिषदेला जात नाही. मग माझा अंदाज बरोबर कसे येतात. तर मी त्यांना समजावलं की मी तुम्हाला समजावीन पण तुम्हाला समजणार नाही. तर त्या संपादक महिला होत्या, त्या म्हणाल्या असं तुम्ही का म्हणता. म्हटलं समजावणं माझं काम आहे, पण समजून घेणं हे तुमचं काम आहे ना. ही तुमच्यात आपल्याकडे मराठीत म्हणतात ना, घोड्याला पाण्याजवळ नेता येतं पण पाणी पाजता येत नाही, त्याने प्यायला. तसं मी तुमच्या दारापर्यंत येत, पण तुम्ही दार आतून कडी लावून बसलेला असेल तर मी तुमच्या घरात येऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला दार उघडावं लागेल आणि दार ओपन माइंड ओपन करायला मन माइंड पाहिजे. आता त्याच्यात गल्ल त्यांची काय असते माहिती का, हे लोक सगळे आहेत
हे दाराला आतून कडी लावून बसलेत आणि म्हणतात बाहेरून कोणी येत नाही, कोणी दार उघडत नाही. तर तुम्हाला समजवणार कसं तुम्ही स्वतः? आणि म्हणून मी त्यांना एक उदाहरण दिलं होतं की अनेकदा कसं असतं की तुमचा कॉम्प्युटर आहे, मी त्यांना नव्या ह्याच्यात उदाहरण दिलं की तुमच्या कॉम्प्युटरमध्ये जर त्याची मेमरी फुल झाली असेल तर नवीन सॉफ्टवेअर डाउनलोड करता येत नाही. तुम्हाला अनावश्यक गोष्टी डिलीट करायला पाहिजेत. आणि एवढंच नाही, मी तुम्हाला सांगतो, मुंबईतले अमेरिकेची जी कॉन्सुलेट आहे त्याचे व्हाईस कॉन्सल रायन म्हणून आले होते मला भेटायला. तर त्यांनी मला बरेच प्रश्न विचारले. तर शेवटी मी त्यांना समजावलं, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही या पॉलिटिकल थिअरीवरचे प्रश्न मला विचारत बसलाय, त्याचा काय उपयोग नाही. म्हटलं माझ्या थिअरी स्वतःच्या आहेत, मी कुठच्याही पॉलिटिकल थिअरीच्या आधारावर राजकारण अनालाइज करत नाही. तर ते गडबडले. तर त्यांना म्हटलं मार्क्सिझम असेल, लिबरलिझम असेल, सेक्युलरिझम असेल, त्या सगळ्या कन्सेप्ट आज आउटडेटेड आहे. तिथे एकदम गडबडलं. तो म्हणाला असं कसं म्हणतो आउटडेटेड? शेवटी त्यांना मी सोपं करण्यासाठी म्हटलं तुम्ही कधी डॉक्टरकडे जाता का? तुमचा आजार असेल, औषधं घेता का? हो म्हटलं केमिस्टकडे जाऊन औषधं घेतली की लगेच बाटली उडून घ्यायला सुरुवात करता का? तर म्हणे नाही काही नाही. पण म्हणलं त्याची एक्सपायरी डेट बघता का? तर म्हणलं हो का? म्हणलं त्याची एक्सपायरी डेट संपल्यानंतर घेता का? म्हटलं का घेत नाही? कारण ते त्या तारखेपर्यंत औषध आहे, ती तारीख उलटली की त्यानंतर महिना 2 महिने झालं इट्स पॉइझन. म्हणलं तसं हे जे आजच्या पॉलिटिकल थिअरीजवर तुम्ही विचार करताय त्या सगळ्या थिअरीज आउटडेटेड आहेत. 80% मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही बघितलं तर ते जर रोबोट्स कडून होत असेल तर मग लेबर एक्सप्लॉयटेशन ही कन्सेप्टच संपते आणि तिथे मार्क्सिझम संपतो, आउटडेटेड होतो. मार्क्सची सगळी थिअरी ही इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनवरची आहे आणि त्या इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनमध्ये ज्यांच्या हाती यंत्र आणि मशिनरी आहे दे आर एक्सप्लॉयटिंग द कॉमन मॅन. ही कल्पना आहे ना. म्हणलं आता कॉमन मॅन कुठे? ट्रम्प आता चुकलाय, तो तिथे चुकलाय, त्याला मॅन्युफॅक्चरिंग परत आणायचंय. पण ते मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी आवश्यक ते लेबर फोर्स त्याच्याकडे नाहीये. तिथे ट्रम्पची पॉलिसी फसली आणि त्यांना ते म्हटलं की आणि मार्क्सचं थिअरी 200 वर्ष जुनी आहे आणि मार्क्सने जे काही इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन बघितलं होतं त्यावेळेचा त्याचा सोशल सिस्टीमवर होणारा परिणाम बघितला होता, त्यावर आधारलेली थिअरी ती चूक नाही, त्यावेळेला बरोबर होती. आज आउटडेटेड आहे. कारण मार्क्सने स्वप्नात सुद्धा टेक्नॉलॉजी रिव्हॉल्युशन बघितलेलं नव्हतं. ज्या गतीने होत आहे म्हणजे S-400 ही एअर डिफेन्स सिस्टीम रशियाची आहे, ती रशियापेक्षा भारताने उत्तम वापरून दाखवली. याचं कारण असं की ती घेतल्यानंतर आपल्याला आवश्यक आपले शत्रू कोण, आपल्याला कोणाची वॉरफ्रंट चालवायची आहे, आपल्याकडे टेम्परेचर काय आहे, अल्टिट्यूड काय, यानुसार भारतीय लोकांनी, भारतातले जे काही शास्त्रज्ञ असतील त्यांनी त्यामध्ये मॉडिफिकेशन केलं. त्यामुळे युक्रेन वॉरमध्ये रशियाला S-400 जितकं उपयोगी पडलं नाही त्यापेक्षा अनेक पटीने ते भारताला उपयोगी पडलं. तर सांगण्याचा हेतू असा असतो की हे सगळं करताना तुम्ही जेव्हा तुम्हाला नवा विचार करायचा असेल तर जुना विचार सोडायची तयारी असायला पाहिजे. या लोकांचा प्रॉब्लेम असा आहे, कसं होतं माहिती का, रेडीमेड शर्ट आणलाय 5 वर्षाच्या मुलाचं आणि ते पोर झालंय 20 वर्षाचं. आता त्याला तो शर्ट घाला, मग तो शर्ट तरी फाटतो नाही तर मुलाला तरी त्रास होतो. या सगळ्यांची तारांबळ तिथे आहे, माझी ती तारांबळ नाहीये. कारण मी जे राजकारण, सामाजिक बदल हे घडत गेले, उलगडत गेले, त्यावर आधारित माझ्या थिअरीज तयार केले आणि त्यामुळे कालानुसार ते आता काँग्रेस आउटडेटेड झालेली आहे ना. काँग्रेसचं काम काय होतं? स्वातंत्र्य चळवळ. काँग्रेस ही विचारधारा नव्हती, कधीही काँग्रेस नावाची आयडिओलॉजी नव्हती. काँग्रेस ही एक युनायटेड फ्रंट होती, त्याच्यामध्ये हिंदू महासभा होती, सोशलिस्ट ग्रुप होता, कम्युनिस्ट ग्रुप होता, बरोबर आहे. तर आज तुम्ही तुमच्या फायद्यासाठी ते पुढे रेटून नेत आहे, पण ते चूक आहे. त्यावेळेला स्वातंत्र्य चळवळीच्या वेळेला हिंदुस्थान पाकिस्तान का झाला? कारण मुस्लिम लीगचं म्हणणं होतं काँग्रेस ही हिंदू पार्टी आहे, लक्षात घ्या. आणि त्या हिशोबाने गेलात तर आजची बीजेपी हीच खरी स्वातंत्र्य चळवळीतली काँग्रेस आहे. फरक येतो तुमच्या लक्षात. ते ज्यांना समजत नाही त्यांचं अनालिसिस चुकणारच. इतिहासाचा चुकीचा संदर्भ घेतात. त्यावेळेला हिंदू सभा होती, त्यावेळेला सावरकर होते, आज सावरकर नाहीये. आज काळ बदललेला आहे आणि त्यामुळे ते संदर्भ घेऊन इथे चालता येत नाही. आजचे संदर्भ घ्यावे लागतील, बदललेली परिस्थिती लक्षात घ्यावी लागते, बदललेली मानसिकता. तुम्ही 1970च्या दशकामध्ये जाल, 70-80च्या दशकामध्ये, 60-70-80, तर भारतामध्ये रोटी कपडा मकान
हा अजेंडा होता ना. म्हणजे अमेरिकेतून गुरांसाठी पिकवलेलं, जनावरांचं पिकवलेलं तांबडा गहू हा आम्ही रेशनवर घेतलेला आहे. आज भारतामध्ये फुकट रेशन दिलं जातंय. इतकं अन्नधान्य आपण पिकवतोय. हा एवढा जो बदल झालाय, तेव्हा तुम्हाला रोटी कपडा मकानमधून बाहेर पडावं लागतं. 1990 मध्ये 90 ते 2000 पर्यंतचा काळ तुम्ही घेतला तर बिजली सडक पाणी हा अजेंडा होता. आज मोदी आल्यानंतर पुढच्या 20 वर्षामध्ये बिजली सडक पाणी हा अजेंडा राहिलेला नाही. पण हे लोक अजूनही रोटी कपडा मकानमध्ये अडकलेले. आता समजा ना, आपल्याकडे बेरोजगारी हे मुद्दा आहे. हे कोण युनिव्हर्सिटी या प्रोफेसरचा मुद्दा आहे. कारण हे लोक विसरतात. तुम्ही किंवा माझ्या पिढीला आपण बघाल तर आम्ही एसएससी झाल्यानंतर पहिलं कार्ड काढायचो आम्ही नोकरीसाठी. आजही तुम्ही एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आणि तिथले आकडे घेतले तर तुमची फसगत होणार ना. कारण सरकारी नोकऱ्या बाजूला पडल्या आणि इतर क्षेत्रामध्ये इतका रोजगार तयार झालेला आहे, तुम्हाला तो माहितीच नाहीये. एवढी मला सांगा, एवढी प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालू आहेत, मग तिथे रोजगार नाही का? ते आपोआप होतंय, सगळं आपोआप होतंय का? देशामध्ये जर काय ते 70-80 किलोमीटर रोज डेली रोड बांधला जातो, त्यासाठी मजूर लागतात. आणि तुम्ही म्हणणार रोजगार कुठे? म्हणजे जिथे सिक लिव्ह मिळते, काय कॅज्युअल लिव्ह मिळते, पगारी रजा मिळते, दिवाळीची सुट्टी मिळते, बोनस मिळतो, ती नोकरी म्हणजे नोकरी. बाकीचा रोजगार नाही. या खोड्या कल्पनांमध्ये लोक अडकलेत. आणि मग त्या अजेंड्यावर जर तुम्ही राजकारण करायला जाल तर संपलं ना. आता समजू ना, आता काय म्हणत होते, गेल्या इलेक्शनला 10 वर्षापूर्वी मनमोहन सिंगचं सरकार होतं तेव्हा सिलेंडर 600 रुपये होता, आज 1200 रुपये झाला. अरे, मनमोहन सिंगचा जो सिलेंडर होता त्या काळातला, त्याच्यावर 400 रुपये सबसिडी दिली जात होती आणि ती सबसिडी दुकानदाराला दिली जात होती. आज ती 400 रुपयाची सबसिडी तुमच्या डायरेक्ट खात्यात येते. म्हणजे तुम्ही 600 अधिक 400 1000 रुपये भरता. आता 10 वर्षात महागाईने 200 रुपये वाढणार ना, मग 1200 रुपये चूक कुठे? हे त्या घेणाऱ्याला कळतं, पुढाऱ्याला कळत नाही, प्रोफेसरला कळत नाही. कारण प्रोफेसर डेटावर काम करतो, त्याला माणूस नावाची चीज जिवंत आहे माहितीच नाहीये. जे डेटा घेऊन थिसीज मांडतात, थिअरीज बनवतात, दे डोंट नो हु इज ह्युमन बिंग. आणि त्यामुळे प्रॅक्टिसमध्ये त्यांचं जग चुकतं. त्यामुळे मी त्याच्यावर विचार करतो, सर्वे ओपिनियन पोल चुकले का की ते डोकी मोजतात? मी डोकी मोजत नाही. आता एक उदाहरण द्यायला तो, आणि यशवंत देशमुख म्हणून सेफॉलॉजिस्ट आहे, त्यांनी फार सुंदर सांगितलं, तुम्हाला अनेकदा सर्वे पण चुकीचे असतात. म्हणजे चुकीचाच सर्वे करायचा, सॅम्पलच चुकीचं घ्यायचं. आता सांगतो, त्यांनी सांगितलं की एक प्रश्न विचारला की बेरोजगारी हा प्रॉब्लेम आहे की नाही. टॉप तुमच्यातला तुम्ही सांगा, हे 12-15 मुद्दे, तो बहुत टॉप मध्ये 29% लोक म्हणतात की बेरोजगारी हा ज्वलंत प्रश्न आहे. पण तो म्हणतो की हा अर्धवट प्रश्न आहे. का अर्धवट प्रश्न आहे? की तुम्ही लगेच काय करता, 29 लोक हे बेरोजगारी या विषयावर मतदान करणार आणि म्हणून ते सरकार विरुद्ध जाणार. हे लगेच तुमचा गृहीत आलं, ऍझम्पशन आलं. पण तो म्हणाला पुढला प्रश्न विचारायचा की बेरोजगारी 29% लोक म्हणतात, त्यांना एक उपप्रश्न विचारा की हा प्रश्न राहुल गांधी सोडवेल की मोदी? तो म्हणाल मी हा प्रश्न विचारला आणि 29 मध्ये 27 म्हणाले की मोदी सोडवेल. मग ते कोणाला मतं देतील? तुम्ही म्हणणार राहुलला देणार 29 लोक, पण त्यातले 2च राहुलला देतील, 27 परत मोदीला मत देतील. आणि इथे ओपिनियन पोल चुकतो. म्हणजे तुम्ही अर्धवट प्रश्न विचारला तर अर्धवट उत्तर येतं आणि त्याला बेस पकडलात तुम्ही की तुमचं सगळं गणित चुकतं. माझं ते चुकत नाही. छान, चालेल भाऊ. मग आज आपण इथे थांबूया आणि परत याच विषयावर, म्हणजे स्टिम्युलेशन थिंकिंगचं, म्हणजे मला अशी आशा आहे, मला सुद्धा ऐकताना तुमचे जे काही विचार आहेत कळायला लागलेले आहेत, पद्धती बघूया आता लोकांचा काय प्रतिक्रिया आहे. कारण बेसिक तुम्हाला सांगतो की पण डॉक्टर मोठा आहे मानतो, डॉक्टर जेव्हा गृहीत धरायला जातो, मी माझी केस सांगतो तुम्हाला, माझ्या फॅमिलीमध्ये 5-6 डॉक्टर आहेत ना, नेहमी सांगतो बाबा मी पेशंट नाही, तुम्ही डॉक्टर आहात, इम्पेशंट होऊ नका, हे सांगतो मी 4 वेळ. ते काय म्हणतात MRI के काय म्हणतात ना, मोठ्या यंत्रामध्ये हात घालतात, 4 वेळ झालं. तर शेवटी दिल्लीत एकदम 2दा इथे झालं, मुंबईत एकदा, दिल्लीत झालं 3ऱ्यांदा. त्या डॉक्टरने मला विचारलं आपको क्या हुआ है? मी बायकोकडे बोट दाखवलं, म्हणजे तिला विचार, मला काय होतंय मला माहित नाही, मला काय होतंय तिला माहिती. आणि तुम्हाला सांगतो तिन्ही वेळेला ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम, मी उत्तम पद्धतीत आहे.
हे त्या यंत्राने निर्वाळा दिला. पण आता यांच्या डोक्यात मी आजारी आहे याचा मी कसा उपाय शोधू? आणि त्यामुळे गंमत अशी असेल की तुम्ही जर त्या यंत्रावर विश्वास ठेवता तर तो तरी पूर्ण ठेवा. आणि ह्या गोष्टी म्हणजे असं नाही की याचा अर्थ डॉक्टर आणि मेडिकल प्रॅक्टिस चुकीची असं मी मानायला नाही. पण ते पण जेव्हा गृहीत धरायला जातात, प्रत्येक केस वेगळी असते. माझ्या दृष्टीने प्रत्येक मूल वेगळे, माझी मुलगी वेगळी होती, माझी नात वेगळी आहे ती. आणि हे अडाण्यांकडून, दादा कोंडके अडाणी माणूस होता, म्हणजे रेशन दुकानामध्ये धान्य मोजून देणारा गडी होता तो दादा कोंडके. आणि मग फावल्या वेळात कुठच्या त्या राष्ट्रसेवा दल कला पथकात जायचा, गाणी म्हणायचा, पोवाडे. पुढे तो त्या पुढे सरकला. हे झालं त्याने जेव्हा सोंगाड्या चित्रपट काढला आणि तो कमालीचा चालला, तर मी त्याचा 72-72 मध्ये त्याचा इंटरव्ह्यू घेतला होता. म्हणाला की मी सोंगाड्या चित्रपट काढला तेव्हा एस्टॅब्लिश लोक माझी टिंगल करायचे, नाही हे काय सिनेमा काढतो, असा सिनेमा असतो का? मी तमाशापट काढला होता. आणि तेव्हा अनंत माने किंवा जे काही मोठमोठे तमाशापट काढणारे डायरेक्टर होते त्यांनी टिंगल केली माझी. फरक एवढाच होता की त्यांच्या सिनेमामध्ये लावण्या, नाच, गाणी असेल. माझ्या सिनेमामध्ये लावणी अजिबात नव्हती. म्हणा तमाशाच्या फडामध्ये लावण्या होतात पण वगनाट्य महत्वाचं असतं. मी तो सोंगाड्या दाखवला ज्याला खरा तमाशा म्हणतात. नाच गाणे आणि तमाशात फरक आहे. आणि मग त्यांनी मला समजायलं की ते चुकीचे होते की मी बरोबर होतो. कसं मोजायचं, ते अनुभवी होते, मी त्याला मूर्ख म्हणणार नाही म्हणाल. तर त्यांनी मला एक फार सुंदर उदाहरण दिलं आणि मला प्रश्न विचारला की तुम्ही सांगा ते चुकीचे की मी चुकीचं? ते मला चुकीचे म्हणाले, अनुभवी होते, पण व्यवसायात मी बरोबर ठरलो. तर मग जेव्हा मला उत्तर देते दादा कोंडकेंनी मला समजा, तो म्हणाला एकदा एक आजोबा शॉर्टकटने गावातून बाजाराच्या गावी जातात, आठवडे बाजाराला, आणि नातू खांद्यावर बसलाय. तर नातू त्यांना सांगतो, आजोबा आजोबा वाघारू येते. तो म्हणतो चोप, मी 40 वर्ष या रानातून जातो, मला कधी कोला कुत्रा दिसला नाही, तुला वाघारू दिसतंय. 3-4दा ते पोरग बोंबलते, आजोबा लक्ष देत नाही. शेवटी वाघ समोर येतो तर ते पोरग दिसलेल्या झाडाची फांदी पकडताना लटकता आपला जीव वाचवतो आणि आजोबाला वाघ मार. तर म्हणे आता मला सांगा की नातू शहाणा होता की आजोबा शहाणा? तर मी गोंधळलो. मला सांगता, मी कोणाकडून शिकलो सांगतो तुम्हाला. दादा कोंडकेंनी मला शिकवले. तो म्हणाला साधी गोष्ट होती, आजोबा पण बरोबर होता, नातू पण बरोबर, पण काळाचा फरक होता आणि फिजिकल फरक होता. आजोबा अनुभवाने चालला होता, अनुभवाच्या डोळ्याने चालला होता, आणि नातू खांद्यावर बसला होता, तो 2 फूट वर होता, त्याला अधिक लांबचं दिसत होतं. त्यामुळे नातवाच्या जागी नातू बरोबर होता, पण आजोबाने नातवावर थोडा सुद्धा विश्वास दाखवला नाही, तो अनुभवावर राहिला आणि मारला गेला. हे जग असंच. तर हे लोक शिकवतात, शिकण्याची तयारी असली पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने आपलंच नाही समोरचा. मी नेहमी टीका करतो कोणावर, तर मी टीका करताना एक बघतो की ठीक आहे मी किती शहाणा असो, कशावरून समोरचा वेडा आहे, मी त्याला समजून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. आणि जेव्हा मला वाटतं की नाही हा चूक आहे, मगच मी त्याच्यावर टीका करतो, मगच करतो. छान. ही पद्धत असली पाहिजे. गृहीत नाही ठेवायचं, काहीही गृहीत नाही. बसू आपण. तर मला अशी आशा आहे की हा पॉडकास्ट बघून तुम्हाला बऱ्याच काही इंटरेस्टिंग गोष्टी आणि विचार प्रवृत्त करणाऱ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. मला स्वतःला या पॉडकास्टमधनं एक गोष्ट फार महत्त्वाची वाटली, ते म्हणजे भाऊंनी स्वतःचं विचार स्वातंत्र्य राखण्यासाठी पत्रकार म्हणून 29 नोकऱ्या बदलल्या. 29 थोडी थोडी गोष्ट नाही येते. हे एस्पेशली ज्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की जे विचार स्वातंत्र्य म्हणून गळा काढतात. तर विचार स्वातंत्र्य हे असं सुखासुखी मिळत नाहीत. भाऊंनी स्वतःच्या विचार स्वातंत्र्यासाठी आर्थिक आणि इतर अनेक तोशी सहन केलेली आहे, म्हणून त्यांचे ते विचार इतके घट्ट आहेत आणि म्हणून ते इतके मूलभूत आहेत आणि ज्याच्यावर आपल्याला विचार करायला पाहिजे. तर मला जसं हे भाऊंची नोकरी सोडण्याची तोशिष सहन करणं भावलं, तसं या पॉडकास्टमधनं भाऊंचं तुम्हाला काय भावलं हे मला कॉमेंट्समधनं कळवा. दुसरं असं की आपण असं बघतो की सोशल मीडियावर, यूट्यूबवर बरेच जणं हल्ली पॉडकास्ट करतात आणि त्या पॉडकास्टमध्ये प्रत्येक वेळेस नवीन नवीन लोकांना बोलवतात, त्यांच्याशी गप्पा मारतात. पण मला स्वतःला असं वाटतं की भाऊंचा अनुभव, त्यांचं ज्ञान इतकं खोल आहे, इतकी व्याप्ती त्याची मोठी आहे की भाऊंच्या बरोबर अजून काही पॉडकास्ट केले तर आपल्याला जास्त ज्ञानाची आणि माहितीचे मोती आपल्याला मिळतील.
त्यामुळे भाऊंच्या बरोबरच आणखीन काही पॉडकास्ट करायचा माझा विचार आहे, तर त्याच्याबद्दलही मला तुमचं मत कळवा. आणि तसंच झालं तर मी तुम्हाला असं सांगेन, जर तुम्ही भाऊंचे व्हिडिओ बाकीचे बघत असाल आणि ते बघितल्यानंतर तुमच्या मनात जे काही विचार येतील, कॉमेंट्स जर तुम्हाला कराव्याशा वाटतील, तर तुम्हाला माहिती आहे की भाऊंच्या याच्यावर कॉमेंट्स नाही आहेत, तर त्यांच्या व्हिडिओवरनं जर काही तुम्हाला कॉमेंट्स करायचे असेल तर ह्या तुम्ही व्हिडिओच्या खाली त्या व्हिडिओचं टायटल लिहून कळवा मला. आणि जर इंटरेस्टिंग असतील तर त्या भाऊंच्या बरोबर त्या कॉमेंट्सवर आपल्याला काही गप्पाही मारता येतील. आणि यासाठी एक फार महत्त्वाची तुम्हाला एक विनंती करायची आहे की हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा, बेलचं आयकॉन क्लिक करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर करा. कारण काय आहे, जेवढा लोकांचा प्रतिसाद जास्त मिळेल, भाऊंना त्यांच्या नेहमीच्या कामातनं बाहेर काढून या पॉडकास्टसाठी वेळ द्यायला सांगायला मला ते योग्य वाटेल. त्यामुळे जास्तीत जास्त तुमच्या प्रतिसादावर हे पुढचे पॉडकास्ट कसे होतील हे अवलंबून आहे. त्याच्यामुळे तुमचा प्रतिसाद मी अपेक्षित करतो आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.